गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस एकदम मजेशीर आहे कारण आज मला सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी मी आरामात उठलो एकदम. आणि आय डोंट नो तुम्ही हा व्हिडिओ कधी बघाल कारण आत्ता तर सध्या सकाळ झाली, त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि काय माहिती मी आज अचानकच ब्लॉग सुरू केला आहे कारण काहीच नाही असं. अजून मला झोपायची खूप इच्छा आहे पण काय करू, मला उठा लागणार आहे कारण मम्मी ऑफिसला गेले आणि मी आता घरात एकटाच आहे आणि मला भरपूर कामं करायची इच्छा झाली. माझी जी नॉर्मल डेची कामं आहेत ती, जसं की मला काही कोर्स कंप्लीट करायचे आहेत माझे जे मी करतो आहे ते, आणि परत माझे तेच थोडेशी कामं जे मला काम धंदा नसल्यावरती मी करतो. सो मी पहिला चष्मा घालतो, मला डोळे दुखायला लागले जाम, काय माहिती का मी आय ड्रॉप टाकलेलं नाही आहे त्यामुळे. हा एक माझा 2 डोळे माझे मी जॉईन केले जातात, एकदम क्लिअर विजन. सो आता उठतो भाई. भाई 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 हालत खराब झाली, थंडी काय पडली जाम इकडे आमच्या इथं. आणि हे तुम्हाला तर माहिती आहे, हे माझं हॉलमध्ये आलो मी आता. हॉलमध्ये लाईट्स वगैरे लावूया जरा. विचार करतो केस पण कापायला जाऊ, पण एवढी तर वाढलेली दिसत नाहीत. बघू जमलं तर केस कापायला पण जाईल. म्हणजे उठल्या एवढा वैताग आलाय ना मला आता, एकदम आळशी झालं असं वाटतं मी, एकदम आळशी. आणि मी काय करू ना ते मला सुचत नाही. पहिला तर मी एक काम करतो, पहिला मी आंघोळीला जातो आणि नंतर विचार करतो मला काय काय करायचं आणि काय काय नाही करायचं आहे ते. तसं करायला भरपूर टास्क आहेत माझ्याकडे कारण मी टास्क क्रिएट करतो स्वतःहून. तो पहिला मी जातो, फ्रेश होतो थोडा. उठल्या मला नाश्ता बनवायचा आहे कारण मम्मी लवकर गेले. सो नाश्ता मलाच बनवावा लागणार आहे. मम्मी फक्त सामान आणून ठेवलं आहे मम्मीने आणि नाश्ता मी स्वतः प्रिपेअर करेन कारण आज माझी सुट्टी आहे आणि मी सुट्टीच्या दिवशी आरामात उठतो, तर मम्मी काय बनवून नाही गेलेली. सो मी पहिला जातो फ्रेश व्हायला. A few moments later. तर आता पूर्ण फ्रेश झालो एकदम. फक्त आता तोंडावरती थोडं इथं वाईट थंडीमुळे झालं आहे पूर्ण. तो जरा मी आता सिरम आणि हे लावतो, थोडं मॉइश्चरायझर लावतो आणि फक्त 2च मिनिट वाट बघा, 2च मिनिट. हे आहे माझं डर्माकोचं सिरम आणि डर्माकोचंच मॉइश्चरायझर. नो पेड प्रमोशन्स, फक्त इन्फॉर्मेशनसाठी सांगते. फक्त मी ते यूज करतो ते आणि इफेक्टिव्ह आहे जास्त. आणि मला तर इफेक्ट दिसला आहे का जेवढ्या दिवस मी वापरतो ना, छान प्रोडक्ट आहे. मी किती हार्डली आय थिंक 1.5 मंथ झाला मी यूज करतो त्याला आणि चांगला रिझल्ट आला आहे. म्हणजे मला कोणतंच सूट करत नव्हतं आतापर्यंत, पण हे सूट करायला लागलं मला आता. 2च मिनटात लावतो आणि मग आपण किचनमध्ये जाऊ. जरा नाश्ता बनवायचा, भूक लागले. ऑलरेडी खूप लेट झाला आहे मला. टाईमपास करत उठलो आहे. दोन्ही हे लावून झालं माझं आता, ते सिरम आणि मॉइश्चरायझर. आता जरा बरं वाटतं, फेस एकदम. आणि लास्टला माझा स्पेक्स एकदम आता असं दिसतं, एकदम फ्रेश दिसतंय. तर सगळं काम झालं आहे आता माझं, तसं पण ऑलरेडी फ्रेश झालं आहे सगळं. बस आता मला एवढी भूक लागली ना आणि मला तर नाश्ता बनवून बसायचं यार. असं वाटतं कोणीतरी येऊन बनवून दिलं असतं ना तर बरं झालं असतं. तर आता मी जातो किचनमध्ये, विचार करतो मॅगी बनवतो. मॅगी आता कुठे ठेवले मला बघायला लागेल पहिला. मी हा टिपॉ इथे आणला आहे ना, त्यामुळे इथेच आहे मॅगी. yippee मॅगी. मला असं वाटतं मी सगळ्या प्रोडक्टचं पेड प्रमोशन करतोय, पण हे प्रमोशन नाही आहे. हे मी नॉर्मली फक्त असंच
बनवतोय. आणि इथे मी छोटासा एक सेटअप केला इथे असा SJ कॅम लावलाय माझा इथे. सो तर आता मी मॅगी बनवतो आणि तुम्ही बघा. या पण कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार आणि या पण कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार. इथे ठेवलंय पाणी तापत आणि इथे रेकॉर्डिंग चालू आहे. बघ. आणि ही आहे मॅगी. भूक लागली जाम. कधी बनल आणि कधी खातोय ना असं झालंय मला आता. तिथे पाणी तापलंय लगेच आणि त्याच्यामध्ये मी टाकले मॅगी. 2 हे टाकले 2. बहुतेक जास्त होणार आहे. एकटा किती खाणार आहे मी खाऊन. मला ना जास्त स्पायसी आवडतं, जास्त स्पायसी. त्यामुळे मी 2 मॅगीच्या पॅकेटसोबत हे 3 घेतले. 3 मसाले घेतले. 3च आहेत का? हां 3च आहेत. 3 मसाले घेतलेत. 3 मसाले टाकतो त्याच्यामध्ये. हो इथे आता ह्याच्यामध्ये जाणार आहे 3 पॅकेट. काढलं मी त्याला बाहेर. मसाल्याचं पॅकेटच पडलं डायरेक्ट आतमधून. तो मसाला टाकलाय. डोंट वरी काय होणार नाही, टेन्शन घेऊ नका. चांगली मॅगी बनणार एकदम. आणि असं मिक्स करायचं सर. आता त्याला आरामात लो फ्लेमवरती बनवू द्या. तुम्हाला माझ्याकडून कुकिंगचे व्हिडिओ हवे आहेत का? तुम्हाला तसे सांगा. मी ना कुकिंगचे व्हिडिओ बनवायला पण सुरू करतो जर तुम्हाला हवेत तर. आणि माझी कुकिंग एकदम नेक्स्ट लेवलची आहे. सिरियसली मस्करी नाही करत. काय माहिती माझ्या अंगामध्ये ती कुकिंगची कला आहे पहिल्यापासूनच आणि मला आवडतं पण कुकिंग करायला. तुम्ही मला सांगा जर तुम्हाला कुकिंगचे व्हिडिओ हवे आहेत ना तर मी कुकिंगचे व्हिडिओ पण सुरू करेल बनवायला. जस्ट कमेंट करा. कमेंट. तुम्हाला काहीतरी दाखवतो थांबा. या माझी मॅगी तयार आहे एकदम. काय भारी दिसते. आता मी बाहेर जातो आणि मॅगी खातो. मग आपण भेटू पुढच्या जे काही करेल त्याच्यामध्ये. मॅगी तयार झाली सर. आता मला बिलकुल वाट बघवत नाही. मी आता खायला सुरुवात करणार आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ इथे संपला आहे असा विचार करू नका, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. आत्ताच आता अर्धा दिवस पूर्ण झाला यार. अजून अर्धा दिवस बाकी आहे. सो त्याच्यामध्ये भरपूर काय होणार आहे अजून. त्यामुळे कुठे जाऊ नका. हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करू. तो पण मी जरा खाऊन देतो कारण जाम भूक लागली. हा भाई फायनली पोट भरलं आहे माझं. आत्ता ना मला जरा सुचेल काय काम करायचं आणि काय नाही ते. आणि खाल्ल्या ना मी जरा माझी कॅमेऱ्याची बॅग चेक करत होतो आणि त्यामध्ये मला एक गोष्ट घावली. आणि ती ना आता माझ्या अंगात अशी चूल आले की मी ती बाईकवरती लावावी. ही म्हणजे हे काय माहिती आहे का, हे हँडलला लावायचं आहे. हे माझ्या ह्याच्या कॅमेऱ्याच्या बॅगमध्ये असंच पडलेलं होतं आणि माझं लक्षात पण नाही की हे माझ्याकडे आहे. तर ह्याने काय होईल माहिती आहे का, हे जर मी लावलं तर मला इथे सेल्फी स्टिक ॲड करता येईल ह्याच्यावरती. इथे जे होल आहे ना ती, आणि माझ्याकडे एक सेल्फी स्टिक आहे ती मला लावता येईल. ती लावली तर मला त्यावरती कॅमेरा पण ॲडजस्ट करता येईल. त्यामुळे माझा प्रॉब्लेमच सॉल्व होईल. आणि इतक्या दिवस ही वस्तू माझ्या बॅगमध्ये पडले आणि मलाच माहिती नाही. तर आता मला अशी मस्ती आली अंगात की मी आता जातो आणि पहिला बाईकवरती लावून बघतो लावता येते का. आणि लागलं तर पाहिजे, आणि लागलं तर मग कामच सॉर्टेड आहे एकदम. मी आता आलो आहे खाली आणि मी ट्राय करेल की ते ना इथे बसवायचं आहे. इथे बघू आता बसवता येतं का. ठेवतो सेल्फी स्टिक अशी आणि ट्राय करतो आहे बसवता येते का. इथे बसलं तर पाहिजे. तर असा हा काय सेटअप झाला आहे माझा फायनली. इथे मला लावायला भेटलं. आणि आता बघून जरा जाऊन एक ट्रायल राऊंड घेऊन येतो. बरोबर अँगल वगैरे येतो का कॅमेराचा तो बघायला. मी येतो लगेच थोड्याच वेळात. ते काम तर झालं. म्हणजे मी नॉर्मली विचार केला की असं लावून बघतो बसतोय का.
आणि ते बसलं आणि मला माहितीच नव्हतं ते बसेल म्हणून सिरियसली. आणि फायनली ते बसले. सो माझं आता टेन्शन नाही आता मला कुठलं. जे एक हवं होतं ते झालं माझं काम. आणि आता ना मला एक अशी हे आले, इच्छा झाली माझी की मी कसं पण मला काय काम नाही तर बसल्या बसल्या जे माझे रायडिंग गिअर्स आहेत तेच साफ करतो. आणि जे जॅकेट आहे रायडिंग गिअर ते वालं जरा धुतो, कारण ते लास्ट टाईम आय थिंक जेव्हा घातलेले तेव्हा धुतलंच नव्हतं, ते तसंच आणून ठेवलं. सो तेव्हा धूळ बसले भरपूर. आणि दादाचे पण आहेत रायडिंग गिअर्स, ते तर त्याने यूज केलेत आणि तसेच ठेवलेत. त्यामुळे त्यावरती भरपूर धूळ बसले, कारण ते आय थिंक लास्ट तो काय ते जायच्या आधी म्हणजे जॉबमध्ये जायच्या आधी तो यूज करून गेलेला आणि ते तसेच पडलेच. मी ते ठेवलेलेत लास्ट टाइम बॅगमध्ये. बॅग आता मी काढली खाली, तर बॅगमध्ये तुम्हाला दाखवतो किती त्याच्यावरती धूळ बसलेलीच आहे. सो मिनिटच इथे येते. तर हे आई पॅन्ट आहे, ही दादाचीच आहे पॅन्ट. हे वालं मी यूज करतो ते जॅकेट आहे, हे डायमॅक्स आहे. त्या पूर्ण धूळ बसली याच्यावरती, त्या डाग पडले, पूर्ण अशी धूळ बसली. त्या पूर्ण डस्टमधून म्हणजे आय थिंक मी गावी घालून गेलेलो ना, गावी राईडला गेलेलो त्यावेळेला ते यूज केलेलं. आणि हे दादाच आहे DSGचं. हे पण दिसतंय किती धूळ बसले याच्यावरती, इथे इथे. जरा ते ग्लव्ज आहेत आणि हे पण गिअर्सच आहेत. तर आता हे दोन्ही जॅकेट घेतो मी सोबत आणि जाऊया. बाई 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 एवढं वेट आहे नाहीच, एवढं वेट आहे. दोन्हीचं मिळून हालत खराब आहे मला घ्यायचं म्हणलं ते असं एका हातात. तर आता मी जे गिअर्स काढतो पहिला जे आतमध्ये आहेत ना ते दमलो दमलो म्हणजे इतकं नाही, पण आहे ते वेट आहे, ते भरपूर वेट आहे. कारण याच्या आतमध्ये पूर्ण जे दिलेले आहेत ना सेफ्टी जी आहे ना याच्यामध्ये ती खतरनाक आहे. हे जे दिले नाही पूर्ण जे बॅगसाठी दिलं आहे ह्याच्या आतमध्ये आहे ते. आता मी एक एक करून काढतो बाहेर आणि तुम्हाला दाखवतो. ते गिअर्स सगळे काढून ठेवले तिथे बाहेर इथे आणि मशीन चालू केले, मशीनमध्येच लावलेत डायरेक्ट. आणि एवढे काय जास्त खराब झालेले नाहीत, नॉर्मल. त्याच्यावर धूळ बसली ती धूळ निघून गेली ना एकदम क्लिअर होती, बस बाकी काय नाही. आता इथं मशीन केले चालू ऑटोमॅटिक मोडवर टाकून. एवढा टाईम लागेल आता हिला, बघू आता कसे निघतात ते. नॉर्मलच निघतील आणि तोपर्यंत मी जरा आता आराम करतो. नाही तर बघतो काय दुसरं काय काम आहे का करायला ते करतो. कारण आज मला सुट्टी आहे आणि मी सुट्टीचा पूर्ण उपयोग करून घेणार आहे. आणि नंतर मला सुट्टी नाही भेटत लगेच. एक दिवसाची सुट्टी भेटली तर जेवढं काय माझं पेंडिंग काम आहे तेवढं मी सगळं करून घेतो आहे, म्हणजे नंतर परत प्रॉब्लेम नको. सो आता याच्यावरती फोकस करतो जरा. जॅकेट तर धुवायला टाकले तर भरपूर टाईम होते, ऑलमोस्ट त्याला 39 मिनिट्स लागणार आहेत. त्यापेक्षा टाईमपास करण्यापेक्षा मी विचार करतो आहे माझे जे काही मी 2-3 कोर्स करतो आहे म्हणजे यूट्यूबवरून करतो आहे ते करून घेतो, कारण ते पण जास्त इम्पॉर्टंट आहे. हे जे कोर्स आहेत ते यूट्यूबवरूनच मी करतो आहे, कारण यूट्यूबवर ते सर्वात इझी पडतं. मला तर सर्वात इझी पडतं यूट्यूबवरून शिकायला, कारण मी एका साईडला यूट्यूब चालू ठेवतो आणि एका साईडला माझं प्रोजेक्ट बनवत राहतो. म्हणजे ते जसे सांगतात तसे असे करत राहतो, मग ते युजफुल आहे माझ्यासाठी. सो मी टाईम वेस्ट करण्यापेक्षा ते कोर्स करून घेतो, कारण ते जास्त मला आवडतं. का एडिटिंग वगैरे माझा आवडता सब्जेक्ट आहे, त्यामुळे मी सध्या ते कंप्लीट करतो. म्हणजे दोन्हीकडचं पण काम होईल, ते पण होईल आणि हे पण होईल. म्हणजे ह्याला जास्त वेळ लागेल, कारण ऑलमोस्ट 8 ते 9 तासाचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, ते कंप्लीट करायचे आहेत मला. सो ते करतो मी. Three hours later. बस मला बास झाला आता. जवळजवळ ना मी 3 तासाचा कोर्स कंप्लीट केला आहे हा, आणि हा 8 तासाचा कोर्स आहे. आणि 8 तासातले 3 तास कंप्लीट केले टोटल.
आणि 3 तास एका जागा बसून आहे ना माझ्या तर पाठ दुखायला लागले. मी लगेच नाही करत आहे हा कोर्स पूर्ण, कारण मी थोडा पार्टमध्ये कंप्लीट करतो आहे, कारण एकसाथच केलं तर सगळं लक्षात नाही राहणार. आणि मला प्रोजेक्ट पण करायचे आहेत, म्हणजे मी व्हिडिओ बघतो आणि परत मग ते सिमिलर प्रोजेक्ट पण स्वतःहून क्रिएट करायचा ट्राय करतो, म्हणजे कसं प्रॅक्टिस पण होते माझी. आणि आता एका जागा बसून ना मला झोप पण यायला लागली. सो मी आता कॉफी बनवायला जातो आणि दुपारी जेवलो पण नाही, कारण मी दुपारचा जेवत नाही. सो काहीतरी खायला पण बनवतो. तर जातो मी थोडा किचनमध्ये आणि काहीतरी बनवतो खायला. आणि हा व्हिडिओ जास्त नाही मोठा करत आहे, बास झाला, कारण अजून काय दाखवणार ना मी घरातल्या घरात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कारण मी असं काही प्लॅन नव्हता केला व्हिडिओ बनवायचा वगैरे. रॅन्डम उठलो आणि बनवायला सुरुवात केली. सो तेच मी थोडंफार या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी ॲनालिटिक्स बघतो ना, त्यामध्ये मला हे दिसतं की 50% जास्त लोक आहेत जी फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत चॅनलला. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.